हॅलो एव्हरीवन, वेलकम टू SK Sir's मॅथ्स अकॅडमी. आज आपण जो टॉपिक बघणार आहोत त्या टॉपिकला स्टार्ट करायच्या अगोदर मी काही फॉर्म्युले या ठिकाणी रिवाइज करणार आहे, जे आपण 12th स्टँडर्डमध्ये बघितलेत आणि आता ते खूप महत्त्वाचे आहेत. लक्षात घ्या, म्हणजे मला माहिती आहे की 12th स्टँडर्डला जे काही झाले ते सगळं सपाट झालेलं आहे, बरोबर. तरी पण आता ज्या गोष्टींची आपल्याला रिक्वायरमेंट आहे, लक्षात घ्या, आपण एकदम सगळं काही केलेलं नाही. आपल्याला जिथे जिथे ज्या ज्या फॉर्म्युलेची गरज आहे ते सगळे फॉर्म्युले आपण स्टेप बाय स्टेप करतो, ज्याच्यामुळे बर्डन येणार नाही आणि आपले फॉर्म्युले क्लिअर होऊन जातील. ओके, सो आता आपल्याला ह्या टॉपिकमध्ये जी काही गरज आहे ट्रिग्नोमेट्रिकचे असे सगळे आपण बघणार आहोत. युलर्स थेरम, त्याच्यामध्ये जे काही रिक्वायरमेंट आहे तर ते फॉर्म्युले आपण बघणार आहे. मग काय आहे बघा, साइन 2 थीटा, साइन 2 थीटाची व्हॅल्यू असे 2 sin थीटा cos थीटा. हे ट्रिवियल पार्ट असतं आपलं, पण इथे प्रॉब्लेम येऊ शकतो. साइन 2 थीटा इज इक्वल टू 2 tan थीटा अपॉन 1 + tan स्क्वेअर थीटा. cos 2 थीटाची व्हॅल्यू असते, म्हणजे cos 2 थीटाचे खूप सारे फॉर्म्युले आहेत, याच्यातले आपल्या कन्व्हिनियन्सनुसार आपल्याला ॲडजस्टमेंट करायचे, त्या पद्धतीने आपण फॉर्म्युला वापरणार. म्हणजे काय मी सांगतोय समजतंय का? जर तुमच्या एक्सपेक्टेड आन्सरमध्ये प्रूव्ह दॅट असं सांगितलेलं असतं. एक्सपेक्टेड आन्सरमध्ये जर तुम्हाला cos स्क्वेअरची टर्म दिसत असेल आणि sin स्क्वेअरची पण टर्म दिसत असेल किंवा समथिंग लाईक दॅट, तर तुम्ही हा फॉर्म्युला वापरायचा आहे कॉसचं कन्वर्जन असं करण्यासाठी. समजा तुमच्याकडे cos 2 थीटा दिलेला आहे आणि तुम्हाला एक्सपेक्टेड आहे तर cos स्क्वेअरची टर्म, मग तुम्ही हा फॉर्म्युला वापरणार. डिपेंड्स, sin स्क्वेअर हवा आहे तर हे डिपेंड्स, म्हणजे हे सगळं तुमच्या कॉमन सेन्सवर डिपेंड आहे. तुम्ही तिथे कसा प्रेझेन्स ऑफ पॉईंट दाखवता, इट डिपेंड्स ऑन दॅट पर्टिक्युलर थिंग. ओके, मग हे सगळे फॉर्म्युले आहेत, हे फॉर्म्युले व्यवस्थित करायचेत आपण. त्याच्यानंतर बेसिक आयडेंटिटीज जे आपण अगदी लहानपणापासून शिकतो, बरोबर. तर कुठल्या, आपण पहिली आयडेंटिटी नेहमी शिकलोय, sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1, 1 + tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थीटा आणि 1 + cot स्क्वेअर थीटा इज इक्वल टू cosec स्क्वेअर थीटा. हे कोण कोणाचे पार्टनर आहेत एवढं लक्षात ठेवायचे, बाकी काही अडचण येणार नाही. तर आता आपण बघणार आहोत युलर्स थेरम. ओके, त्याला तुम्ही युलर्स म्हणू शकता किंवा ऑयलर्स म्हणू शकता, इट डिपेंड्स ऑन यू हाऊ यू प्रोनाउन्शिएट इट. बट आता मी त्याला युलर्स असं म्हणतो. तर युलर्स थेरममध्ये आपल्याला काय स्टेटमेंट दिलेलं आहे ते समजून घ्यायचे. पहिल्यांदा लक्षात घ्या, आपल्याकडे असणारे दोन स्टेटमेंट्स, स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2. ओके, स्टेटमेंट 1 मी कंप्लीट लिहिलेलं आहे. ओके, तर स्टेटमेंट 1चं आपल्याला फार घेणं देणं नाही, कारण आपल्या एक्झाममध्ये जे काही क्वेश्चन्स येतात ते टोटली बेस्ड ऑन स्टेटमेंट 2. ओके, हा पहिला मुद्दा क्लिअर होतोय, अगदी टू द पॉईंट करतोय आपण. मग आता स्टेटमेंट 1 काय आहे एकदा बघूयात आपण. इफ z इज अ होमोजिनियस फंक्शन ऑफ x and y ऑफ डिग्री n, देन x डॅबा z बाय डॅबा x प्लस y डॅबा z बाय डॅबा y इज इक्वल टू nz. म्हणजे काय, आपल्याला ह्या स्टेटमेंटमध्ये ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत, ज्या काही कन्सेप्ट दिलेल्या आहेत त्या एकदा आपण बघूयात. येते पहिली कन्सेप्ट, होमोजिनियस. कुठलं फंक्शन घेतो या ठिकाणी? होमोजिनियस फंक्शन. फंक्शन आहे मल्टी व्हेरिएबल, मी शिकवलंय x आणि y दोन्ही एकत्र आहेत म्हणजे मल्टी व्हेरिएबल फंक्शन आहे. आणि आता ही जी काही थेरम आहे तुमच्या लक्षात आलं असेल, इथे पण होमोजिनियस आणि इथे पण होमोजिनियस असा वर्ड आहे. याचाच अर्थ या ठिकाणी होमोजिनियस फंक्शनबद्दल बोलतोय आपण. मग होमोजिनियस फंक्शन म्हणजे काय ते आता मी सांगणार आहे. होमोजिनियस म्हणजे काय बघा, तुमच्याकडे अशा वेगवेगळ्या टर्म्स असतात. समजा तुमच्याकडे असं असेल x² प्लस ट्वाईस xy प्लस y². दुसरं एक फंक्शन आहे सपोज तुमच्याकडे 3x³ प्लस 2xy. अजून एक फंक्शन आहे x² प्लस y x² प्लस x³. ओके, आता हे तुमच्याकडे असणारे हे 3 फंक्शन्स आहेत. इथे फक्त असं लिहायला हवं y², कारण या दोन्हीचा मिनिंग सेम होतो. ओके, तर 3 फंक्शन्स आहेत. आपण यांचं नीट ऑब्झर्वेशन करूयात. हाऊ मेनी टर्म्स आर प्रेझेंट इन दिस फंक्शन अँड दिस फंक्शन अँड दिस फंक्शन? वेगवेगळ्या टर्म्स आहेत. टर्म्स म्हणजे काय, एवढा पार्ट आहे, एक टर्म झाली, ही दुसरी टर्म, ही तिसरी टर्म, बरोबर ना. ह्याप्रमाणे इकडे सुद्धा फर्स्ट टर्म सेकंड टर्म, इकडे सुद्धा फर्स्ट टर्म सेकंड टर्म आणि थर्ड टर्म. प्रत्येक टर्ममध्ये जे काही व्हेरिएबल्स आहेत मित्रांनो, त्या व्हेरिएबल्सकडे फोकस करायचा आहे. इथे व्हेरिएबल x आहे, एकच व्हेरिएबल आहे. ओके, त्याची काय दिसते तुम्हाला, पॉवर 2 दिसते. फाईन, म्हणजे याची पॉवर किती आली आहे, 2. आता इथे बघा, इथे किती व्हेरिएबल आहेत, 2 असू द्यात, काय प्रॉब्लेम नाही. फक्त तुम्ही त्या व्हेरिएबल कुठले हे न बघता त्याची पॉवर बघायची. याची x ची पॉवर किती असते, 1, याची पण किती. मग इथे दोघांच्या मध्ये प्रॉडक्ट आहे, मग यांची फक्त पॉवरचा विचार केला, फक्त पॉवरचा विचार केला तर यांची पॉवर किती होणार आहे. इथे सुद्धा 1 + 1 2 होणार. इथे सुद्धा पॉवर किती आहे, 2. मग प्रत्येक टर्मची पॉवर जी दिसते आहे आपल्याला, प्रत्येक टर्मची पॉवर जी आहे रिस्पेक्टिव्ह ऑफ व्हेरिएबल्स आपल्याला जर सेम मिळत असेल, प्रत्येक टर्मची पॉवर जर सेम मिळत असेल तर पोरांना लक्षात ठेवायचं, ह्या प्रकारच्या फंक्शन्सना आपण काय म्हणतो, होमोजिनियस फंक्शन. काय म्हणणार आहोत, होमोजिनियस का मतलब होता है एक जैसा, बिल्कुल होमोजिनियस. ओके, म्हणजे काय, एक सारखा ज्याला म्हणतो आपण, तर होमोजिनियस आहे. त्याच्यानंतर x³ याची दिसते सगळ्यांना पॉवर किती आहे, 3. याची किती आहे सांगा. याची इथे आहे x ची पॉवर 1, y ची 1, म्हणजे काय होणार, ओव्हरऑल पॉवर 2 झाली.
बरोबर. मग आता हे दोन टर्म्स आहेत आणि दोन्ही टर्म्सचे जे काही पॉवर आहेत म्हणजेच जे काही ऑर्डर आहे ती काही सेम दिसत नाही, पॉवर सेम दिसत नाही, म्हणून हे होमोजिनियस नाही. इथे बघा स्क्वेअर आहे, याची पॉवर 1 आली, बरोबर, म्हणजे याची ओव्हरऑल पॉवर किती आली 3. इथे बघा याची पॉवर स्क्वेअर आहे आणि याची पॉवर 1 म्हणजे 2 + 1 किती झाले 3. आणि इथे बघा याची पॉवर तर 3 दिसते, म्हणजे हे सुद्धा काय झालं तुमचं होमोजिनियस फंक्शन. हे पहिलं पण होमोजिनियस फंक्शन आणि हे मधलं जे फंक्शन आहे हे होमोजिनियस नाही, कारण यात प्रत्येक टर्मची पॉवर जी आहे ती पॉवर सारखी दिसत नाही. दिस इज ऑल अबाउट होमोजिनियस फंक्शन. मला वाटतं हे सगळ्यांना व्यवस्थित समजलं. आता आपण मेन थेरमच्या स्टेटमेंटकडे येऊयात. पहिलं स्टेटमेंटमध्ये मी काय सांगितलंय, होमोजिनियस फंक्शन घ्यायचंय झेड, पण झेड हे ऑर्डिनरी फंक्शन आहे का पोरांनो? नाही. तर झेड हे आहे तुमचं कसलं फंक्शन? मल्टी व्हेरिएबल फंक्शन. ते होमोजिनियस तर असायलाच पाहिजे, पण त्याचबरोबर तुमच्याकडे असायला पाहिजे एक्स आणि वाय असे दोन व्हेरिएबल. असं असल्यानंतर ही कंडिशन सॅटिस्फाय होते. पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायची झेडची विथ रिस्पेक्ट टू एक्स, एक्सने मल्टिप्लाय करायचे. पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ झेड विथ रिस्पेक्ट टू वाय, वायने मल्टिप्लाय करायचं आणि मग त्याचा आन्सर येतं एन डॉट झेड. म्हणजे झेड जे फंक्शन आहे ते डायरेक्ट लिहा आणि एन लिहा, दॅट्स ऑल. आता हे तुम्हाला सांगितलं, याचं काही फारसं घेणं देणं नाही आपल्याला, कारण एक्झाममध्ये याच्यावर एकही क्वेश्चन येत नाही. मग आता आपण कुठल्या स्टेटमेंटवर फोकस करणार? स्टेटमेंट 2. मग याच्यामध्ये मात्र काय, याच्यामध्ये थोडासा बदल आहे, थोडासा. तिकडे डायरेक्ट झेड होतं आणि झेड म्हणजेच काय तुमचं एक फंक्शन होतं ज्याच्यामध्ये एक्स आणि वाय होते, करेक्ट. अशा पद्धतीचा सिनेरिओ होता. आता मात्र इथे केस थोडीशी डिफरंट आहे. इथे तुम्हाला कंपोजिट फंक्शन टाईपचं कॅल्क्युलेशन्स करावं लागणार आहे. आता ह्या स्टेटमेंटकडे जर पाहिलं तर लक्षात आलंय तुमच्या की झेड तुम्ही एक फंक्शन घेताय, बरोबर. मग माझा प्रश्न असा आहे, झेड हे कोणाचं फंक्शन आहे? पोरांनो, मी जे वाक्य वापरलं त्याचा अर्थ असा होतो, झेड कोणाचं फंक्शन आहे म्हणजे झेड मध्ये कोण व्हेरिएबल आहे, बरोबर. झेड मध्ये कोण व्हेरिएबल आहे? तर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं की झेड मध्ये सर व्हेरिएबल आहे यू, आहे की नाही? येस. मग झेड मध्ये यू हा व्हेरिएबल आहे. बट रुको जरा, तुम्ही जर बघितलं तर यू हा काही तुमचा व्हेरिएबल नाही पोरांनो. तर यू हे स्वतः काय आहे? स्वतः एक फंक्शन आहे आणि ते नुसतं फंक्शन आहे का? नाही, तर ते आहे होमोजिनियस आणि त्याच वेळी ते आहे मल्टी व्हेरिएबल फंक्शन. म्हणजेच तुमचं जे काही यू आहे, हे जे आहे यू, हा यू आहे तुमचा कोणाचं फंक्शन? होमोजिनियस पण आहे आणि कोणाचं फंक्शन आहे? एक्स आणि वायचं. मग हे तुम्हाला माहिती आहे, हे कंपोजिट फंक्शन टाईप झालं की नाही? येस. आणि मग अशा प्रकारचा सिनेरिओ आपल्याकडे आहे. म्हणजे हा पहिलं स्टेटमेंट सिंपल आहे, हे स्टेटमेंट थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. मग तुम्हाला फक्त एवढं समजलं पाहिजे की झेड इज अ फंक्शन ऑफ यू, बट यू इज अ फंक्शन ऑफ एक्स अँड वाय. सो दिस इज समथिंग लाईक कंपोजिट फंक्शन. आणि मग आता हे सगळं झालं ना, ओके. आता मी काय म्हणतो, बऱ्याच जणांना पार डोक्यावर नाही गेला असं फायटर जेट असे तेजस वगैरे विमानं माहिती आहे ना तुम्हाला आपल्या इंडियन एअरफोर्सकडं. तसं असं ते गेल्यावर कसं होतं, अगदी तसं झालं असेल काही लोकांना. सर काय सांगताय, काही समजणं झालंय. टेन्शन घेऊ नका, तुम्ही होमोजिनियस हा शब्द आता शिकलायत ना, तेवढं फोकस करा. एक्झाममध्ये आपल्याला अगदी प्रिटी क्लिअर फॉर्मॅटमध्ये आपल्याला क्वेश्चन दिलेले असतात, सो त्याचं काही टेन्शन घ्यायचं नाही. मग तुम्ही फक्त आता एवढं समजून घेतलेत नक्की भानगड काय. आता आपल्याला ॲक्च्युली स्टेटमेंटवर फोकस करायचं जे आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. पहिलं आता याच्यामध्ये 2 स्टेटमेंट्स आहेत पुराणं. किती स्टेटमेंट आहेत? 2 स्टेटमेंट. फर्स्ट स्टेटमेंट मी काय सांगतोय बघा, फर्स्ट स्टेटमेंट आहेत तेच, फक्त नीट ऑब्झर्व करायचं, एक्स हा व्हेरिएबल आहे. पण आता तुम्ही जे काही मी तुम्हाला इथे शिकवलं की यू जे आहे, यू इज अ फंक्शन ऑफ कोणाचं फंक्शन आहे? एक्स वायचं. म्हणजे यूची जर डेरिव्हेटिव्ह घ्यायची असेल तर तुम्ही काय घेणार आहात? विथ रिस्पेक्ट टू एक्स घेणार, नंतर विथ रिस्पेक्ट टू वाय घेणार. मग इथे लिहायचं आहे डॅबा यू बाय डॅबा एक्स प्लस. आता लगेच क्लिक झालंय आपल्या डोक्यात, आहे की नाही? दिमाग में बत्ती जली. यस. मग काय येणार? वाय डॅबा यू बाय डॅबा वाय इज इक्वल टू, आणि हे आहे आपल्याकडेचं सगळ्यात इंटरेस्टिंग, ही इंटरेस्टिंग टर्म आहे सगळ्यात जास्त. कसं बघा, तुम्ही तिकडे काय होतं एन झेड होतं, त्याचा विषय घ्यायचाच नाही, पण मी तुम्हाला सांगतो ते इथे एन लिहायचा. लिहिला एन. मग तुम्ही लिहिणार आहात एफ ऑफ यू. काय लिहिणार तुम्ही? एफ ऑफ यू. एफ ऑफ यू काय कळलं सगळ्यांना? हे जे फंक्शन एफ ऑफ यू अपॉन एफ डॅश ऑफ यू. म्हणजेच काय परावं, असं फंक्शन ज्याच्यामध्ये यू हा व्हेरिएबल म्हणून घेतलेला आहे. ठीक आहे. मग एफ ऑफ यू अपॉन एफ डॅश ऑफ यू हे तुमचं पहिलं एक्सप्रेशन झालं. आता सेकंड, हे तुमच्या लक्षात आलं असेल, हे आहे तुमचं फर्स्ट ऑर्डर पार्शियल डिफरन्शिएशनचं इक्वेशन. फर्स्ट ऑर्डर पार्शियल डिफरन्शिएशन, राईट. आता आपल्याला हायर ऑर्डरला जर जायचं असेल तर आपण लिहिणार एक्स स्क्वेअर, बरोबर. हायर ऑर्डर एक्स स्क्वेअर, नंतर डॅबा स्क्वेअर यू बाय डॅबा एक्स स्क्वेअर प्लस ट्वाईस एक्स वाय. म्हणजे आपण जे ए प्लस बी होल स्क्वेअरचं जे एक्सपान्शन करतो त्याप्रमाणे. सो डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स डॅबा वाय प्लस आता काय येणार? वाय स्क्वेअर डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा वाय स्क्वेअर इज इक्वल टू. अब आएगा असली मजा
हे सगळ्यात इंटरेस्टिंग आहे. पोरांनो लक्षात घ्या, हे जे तुम्ही शोधता ह्या स्टेपमध्ये एवढं जे शोधता त्याला आता आपण एक नाव, हे याचं जे आन्सर येणार आहे ना त्या आन्सरला मी एक नाव देणार आहे. त्याला मी म्हणणार आहे जी ऑफ यू. काय म्हणणार मी? याचं सगळं कॅल्क्युलेशन करून फायनली काहीतरी फंक्शन मिळेल, त्या फंक्शनला मी नाव देणार आहे जी ऑफ यू. राईट. मग आता तुम्ही काय करणार आहात? तुम्ही ह्या जी ऑफ यूचा यूज करणार आहात. इथे लिहिणार जी ऑफ यू ब्रॅकेटमध्ये जी डॅश ऑफ यू -1. ओके. तर हे स्टेटमेंट आहे तुमच्या युलर्स थेरमचं. आणि मी तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये फर्स्ट स्टेटमेंट इग्नोर करा, त्याचा आपल्याला काही यूज होणार नाही, कन्सेप्ट फक्त वापरले. सेकंड स्टेटमेंटमध्ये महत्त्वाचं लक्षात घ्यायचं आहे की झेड हे फंक्शन यूच आहे, बट यू इज इटसेल्फ ऑफ होमोजिनियस फंक्शन ऑफ एक्स अँड वाय. आणि म्हणून मग आपण इथे हे एक्सप्रेशन लिहिताना इन टर्म्स ऑफ यू लिहितो. लक्षात ठेवा झेडचा मेन्शन नाही आहे कुठं, तर डॅबा यू बाय डॅबा एक्स हे सगळं करतो असं. आणि इथे हे एक्सप्रेशन सगळ्यात मी या एवढ्या फक्त याला फोकस केला आहे, हे सगळ्यात मेन आहे. तुम्हाला हे कॅल्क्युलेट करता आलं की तुम्हाला सगळं कॅल्क्युलेट करता येणार आहे. ठीक आहे. एफ डॅश ऑफ यू म्हणजे काय करते? ह्या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह. आता इथे जर पाहिलं तर तुम्ही इथं हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेताय आणि इकडे कोणाचा यूज करताय? जे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हने कॅल्क्युलेशन करून जे आन्सर मिळवले त्या आन्सरचा इथे यूज करणार आहे. प्रत्यक्ष जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू इट इज रिअली इझी. तुम्हाला त्याचं काही टेन्शन घेण्याचं कारण आहे. फक्त प्रोसिजरवर फोकस करा. आणि हो महत्त्वाचं असतं तुम्हाला हे आणि हे दोन एक्सप्रेशन आलीच पाहिजे. म्हणजे हे तुम्हाला सॉल्व्ह करायचे, त्याच्यामुळे हे फॉर्म्युले समजायला किंवा वॉट एव्हर तुम्हाला हे दोन्ही करता आलंच पाहिजे. दॅट इज रिअली मॅन्डेटरी. ओके. तर आता आपण घेतलाय पहिला प्रॉब्लेम बरोबर, जो आहे बेस्ड ऑन युलर्स थेरम. मग आता याच्यात काय करायचे? पहिला मुद्दा तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल. तुम्ही जर क्वेश्चन नीट रीड केला तर तुम्ही एक गोष्ट कंपल्सरीली नोटीस केलेली असेल. काय सर? हे कुठेतरी पाहिलंय आम्ही. ॲज इट इज. यस, सही पकडे. एवढं पूर्ण जी काय आहे एक्सप्रेशन तुमच्या लेफ्ट हँड साईडचं हे ॲज इट इज स्टेटमेंट आहे. कोणाचं? युलर्स थेरमचं सेकंड स्टेटमेंटमधलं सेकंड कंडिशन. तुम्ही जर नीट रीड केलं तर बिलकुल सेम. म्हणजे बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न आला, म्हणजे सर क्वेश्चन पेपरमध्ये ॲज इट इज असे क्वेश्चन येणार का? हो मित्रांनो, असेच क्वेश्चन येणार आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला लेफ्ट हँड साईड कंपल्सरीली दिलेली असणार आहे, जी ऑलरेडी आपल्या थेरमचं स्टेटमेंट आहे. म्हणजे तुम्हाला फक्त काय करायचं आहे? राईट हँड साईड सॉल्व्ह करायची. म्हणून मी मगाशी तुम्हाला सर्कल करून दाखवलं रेड कलरने. तेवढा फक्त फॉर्म्युला तुम्ही बघायचा आहे आणि त्याच्यावरनंच सगळं पुढं कॅल्क्युलेशन करायचं आहे. सो हे खूप सिम्पल आहे. फक्त तुम्हाला प्रोसिजर व्यवस्थित समजली पाहिजे. ओके. तर प्रोसिजरमध्ये तुम्हाला मी काय सांगतोय ते फक्त इथे बघायचं आहे. एकदम शॉर्टकटमध्ये प्रोसिजर, एक अल्गोरिदम म्हणूया त्याला आपण. माहिती असेल तुम्हाला, स्टेप बाय स्टेप प्रोसिजरलाच अल्गोरिदम म्हणतो कॉम्प्युटरच्या भाषेमध्ये. तर इथे काय करायचं आहे आपल्याला? तुम्ही पहिल्यांदा दिलेलं फंक्शन घेणार. पहिलं टार्गेट आहे हे फंक्शन जे आहे पोरांनो, हे फंक्शन तुम्हाला असं लिहिता आलं पाहिजे की त्याच्यातनं काहीतरी कॉमन काढायचं आहे, काहीतरी कॉमन निघालं पाहिजे. आतमध्ये काहीतरी फंक्शन असेल. ओके. समजा मी म्हणतो एक्स कॉमन निघाल्यामुळे आतमध्ये काहीतरी फंक्शन असेल. आणि मोस्टली जेवढे क्वेश्चन करणार ना त्या सगळ्या क्वेश्चनमध्ये आपण ह्या फॉर्मॅटमध्ये करणार आहोत. जी ऑफ वाय अपॉन एक्स. काय करणार? जी ऑफ वाय अपॉन एक्स अशा फॉर्मॅटमध्ये घेणार. म्हणजे कळतंय का? आता नावाकडे लक्ष देऊ नका. फंक्शन जे असेल ते वॉट एव्हर, त्याच्यात व्हेरिएबल काय दिसलं पाहिजे? वाय अपॉन एक्स असं. याच्यातनं एक्स कॉमन घ्यायचं आहे. बस मी म्हणतो हे कळलं नाही तरी चालेल. फक्त एवढं लक्षात ठेवा की इथे तुम्ही काय करणार आहात? एक्स रेज टू एन असं काहीतरी कॉमन घेण्याचा प्रयत्न करणार आहात त्या पूर्ण फंक्शनमधनं. हा पहिला मुद्दा कळाला. आणि तुम्ही एकदा काय एक्स रेज टू एन कॉमन घेतला की मग तुमचं काम ऑलमोस्ट संपलं. कारण की तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये जे काही एन असं होतं ना, एन एफ ऑफ यू अपॉन एफ डॅश ऑफ यू असं होतं बरोबर का? तर हे जे फंक्शन आहे तुमचं, हे फंक्शन तुम्ही असं लिहिणार ना बरोबर. तर मग ह्या बाजूला जे काही शिल्लक असेल, ह्या बाजूला जे काय असेल त्याला तुम्ही म्हणायचं आहे. कारण हे यूच्या भाषेत असं असणार ना, यू इज इक्वल टू एफ ऑफ एक्स असं. इथं एफ ऑफ एक्स म्हणजे ॲक्च्युली समजून घ्या हे थोडंसं वेगळ्या पद्धतीने असतं. म्हणजे एक्स वाय असं असतं ते. ठीक आहे. एफ ऑफ एक्स वाय असं असणार आहे फंक्शन. मग इकडे समजा तुमच्याकडे जे येईल तर हे जे आहे जे काय असेल त्याला आपण म्हणायचं आहे एफ ऑफ यू. काय म्हणायचं आहे? एफ ऑफ यू. जे ह्या बाजूला असेल त्याला म्हणायचं एफ ऑफ यू. आणि तुम्ही एनची व्हॅल्यू म्हणजे ही व्हॅल्यू घेणार आणि ती तुम्ही कन्सिडर करणार एनची व्हॅल्यू. आणि हे एक्स रेज टू एन कॉमन घेता आलं म्हणजेच पोरांनो आपण लिहिणार की गिवन फंक्शन हे काय आहे? होमोजिनियस. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. आणि मग तुम्ही तुमची फॉर्म्युला वापरणार. परत एकदा रिवाइज करतो. पहिल्यांदा दिलेलं फंक्शन घ्या. त्या फंक्शनमधनं काय करा? काहीतरी कॉमन काढण्याचा प्रयत्न करा. नेसेसरीली काय कॉमन काढा? एक्स रेज टू एन असं काहीतरी कॉमन काढा. मग एक्स स्क्वेअर असेल, एक्स रेज टू 1 असेल, एक्स रेज टू 3 असेल, एक्स रेज टू 1/2 असेल, असं वॉट एव्हर जे काय असेल ते कॉमन काढण्याचा प्रयत्न करा. मग ते कॉमन जर काढता आलं, लक्षात ठेवा कॉमन काढता आलं तर राहिलेलं फंक्शन जे असेल ते वाय अपॉन एक्स ह्या फॉर्मॅटमध्ये असेल. म्हणजे त्याच्यात एक्सच्या ऐवजी किंवा वायच्या ऐवजी काय दिसेल? प्रत्येक ठिकाणी वाय अपॉन एक्स.
ते जाऊ देत. फक्त एवढं लक्षात ठेवा एक्स रेस टू एन कॉमन घेता आला. मग याच्यामध्ये जे एन आहे तो एन आपल्या फार कामाचा आहे. मग एन म्हणजेच तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये हा जो एन दिसतोय तो, आणि ती व्हॅल्यू टाकून द्यायची. आणि नंतर ह्या साईडला जे काय असेल पोरांनो, जे काय असेल त्याला म्हणायचं एफ ऑफ. ह्या दोन गोष्टी फक्त शोधायच्यात तुम्ही, बाकी त्याच्यात फार काही करायचं नाही. एवढ्या दोन गोष्टी शोधता आल्या की तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला म्हणून समजा. फाईन. मग आता ह्या प्रॉब्लेममध्ये आपण बघूयात आपल्याला दिलेलं फंक्शन काय. मग जर इथे पहिलं नोटीस केलं तुम्ही तर ह्या दिलेल्या प्रॉब्लेममध्ये फंक्शन आहे u इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. मग तुम्ही नोटीस केलं असेल साइन इनवर्स आहे, साइन इनवर्स आहे. मग ह्याला काही सिम्प्लिफाय करता येतं का? हो, सिम्प्लिफाय करता येतं. आपल्याला माहिती आहे. हेच कसं लिहू शकतो आपण, इकडे लिहू शकतो. म्हणजे दोन्हीकडनं साइन जर घेतला तर इकडे साइन ऑफ यू येईल आणि हा साइन इनवर्स आणि साइन कॅन्सल होईल. म्हणजे तुमच्याकडे येईल स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. मग आता इथनं तुमची जर्नी सुरू होते. हे फंक्शन ह्या टाईपमध्ये आलेले आहे. आता तुम्हाला काय करायचं, त्याच्यातनं एक्स रेस टू एन कॉमन घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग तुम्ही जर कॉमन घेण्याचा प्रयत्न केला तर बघा इथे एक्स स्क्वेअर आहे, वाय स्क्वेअर आहे. याच्यात सुद्धा एकदम स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे. वेगळं डोकं लावायचं नाही, मी सांगतो तेवढंच करायचं. हा म्हणजे तुम्हाला मार्क्स मिळवायचेत ना. ओके, चांगला स्कोर करायचा आहे, बरोबर. अंडरस्टँडिंग प्लस स्कोर पाहिजे की नाही. हां, मग मी सांगतो तेवढं करा. एक्स स्क्वेअर आहे की नाही. आता इथे जी टर्म असेल पोरांनो, इथे जी टर्म असेल ती टर्म ॲज इट इज बाहेर लिहायची. म्हणजेच मी कसं लिहितोय समजून घ्या. इथे स्क्वेअर रूट आहे म्हणून राहू देत, याचा गोंधळ करून घेऊ नका. स्क्वेअर रूट असल्यामुळे कन्फ्युजन होतं बऱ्याच वेळा आपलं. मी काय सांगतोय ऐका. इथे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ॲज इट इज लिहिला. ओके, मग इथे कोण आहे? करेक्ट, एक्स स्क्वेअर आहे. म्हणून मी काय करणार, ह्या एक्स स्क्वेअरला बाहेर लिहिलाय. पण तुम्ही म्हणाल सर कसं काय, असं कसं काय लिहिता येतं? हो, मी लिहिला, ॲडजस्टमेंट आहे ही. मग जर एक्स स्क्वेअर बाहेर घेतला तर मग हा एक्स स्क्वेअरला रिमूव्ह करण्यासाठी मला इथे काय डिवाइड करायला लागेल, थ्रू आउट एक्स स्क्वेअरने. इथं केलंय म्हणून इकडे सुद्धा कशाने डिवाइड करायला लागेल, एक्स स्क्वेअरने. आणि मग पोरांनो हे आपलं अशा पद्धतीने आन्सर येऊन गेलंय. करेक्ट. हां, असा आन्सर. मग आता तुम्ही मला सांगू शकता की ह्या ठिकाणी एक्स स्क्वेअर आहे आणि इकडे स्क्वेअर रूट आहे. मग हे स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर एकमेकांना कॅन्सल करतील. करेक्ट. मग एक्स बाहेर येईल तुमचा आणि स्क्वेअर रूटमध्ये हे सगळं राहील. एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर गेला म्हणजे 1 राहिलं. प्लस इथे काय वाय अपॉन एक्स, इथे पण स्क्वेअर इथे पण स्क्वेअर, म्हणजे मी ब्रॅकेट स्क्वेअर असं केला तरी चालेल. परफेक्ट. मग मी तुम्हाला जे सांगितलं एक्स रेस टू समथिंग येऊ द्यात, आलं की नाही. एक्स रेस टू समथिंग ब्रॅकेटमध्ये फंक्शन जे राहतं त्या ठिकाणी काय व्हेरिएबल दिसला पाहिजे, वाय अपॉन एक्स आहे की नाही. वाय अपॉन एक्स, येस, जिंकला तुम्ही. आणि म्हणून तुम्हाला हा फॉर्मॅट मिळालाय. मग आता तुम्हाला जर हा फॉर्मॅट मिळाला असेल तर तुम्ही काय सांगणार, मग सांगणार सर हा तुम्ही सांगितलंय ह्या बाजूला लेफ्ट हँड साईडला जे आहे त्याला म्हणा तुम्ही एफ ऑफ ए डायरेक्टली. मग सापडला एफ ऑफ यू मिळाला की नाही, भेटला ना. येस. मग आता तुम्ही काय, पहिलं त्याच्या अगोदर एक स्टेटमेंट लिहायला सांगितलं. मी काय लिहायला सांगितलं, इथे स्टेटमेंट बघून घ्या. मग आपण म्हणणार क्लिअरली, आता काय क्लिअर आहे तुम्हालाच माहिती, मला नाही माहिती. मला जे क्लिअर आहे ते मी लिहिलंय. ओके, जो का पार्ट एक्झाममध्ये आपल्याला असंच लिहायचं. क्लिअरली गिवन फंक्शन इज होमोजिनियस. ओके, होमोजिनियस आहे. एंड एफ ऑफ यू इज इक्वल टू, ये बहुत काम की चीज आहे, याच्यावर सगळा खेळ. काय एफ ऑफ यू मिळाले ह्या साईडला जे असेल ते, यस, काय मिळाले आपल्याला, साइन यू, बरोबर. आणि दुसरं काय मिळालंय सांगा, यन, बहुत काम की चीज. यन किती दिसतो इथे, एक्स फक्त एक्स आहे म्हणजे एक्सची पॉवर किती आहे, 1 आहे. सो यन इज इक्वल टू 1. अशा पद्धतीने ह्या दोन गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत पोरांनो. तर हे लक्षात घ्यायचं आहे. एफ ऑफ यू मिळाला आहे आणि एन इज इक्वल टू 1 मिळाला आहे. हे फार महत्त्वाचं आहे. काही प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह करता आला, एवढं लिहिलं तरी 1 मार्क 100% मिळणार आहे तुम्हाला. मग आता एवढं सॉल्व्ह केल्याच्या नंतर आता तुम्ही ॲक्च्युअली म्हणणार आहात, काय म्हणणार, बाय युलर्स थेरम. आणि मग स्टेटमेंट लिहायचंय. पहिल्यांदा लक्षात ठेवा स्टेटमेंट 2 मध्ये जायचं. त्याच्यात 2 मी कंडिशन्स लिहून दिल्यात. पहिली कंडिशन उचलायची का असं ते सांगतो मी त्याचं कारण. पहिली कंडिशन आहे एक्स डॅबा यू बाय डॅबा एक्स प्लस वाय डॅबा यू बाय डॅबा वाय इज इक्वल टू काय सांगितलं, यन एफ ऑफ यू अपॉन एफ डॅश ऑफ यू, असं मी तुम्हाला शिकवलेलं आहे मगाशी. मग आता तुम्ही जर पाहिलं तर याच्यामध्ये जर व्हॅल्यू ठेवले आपण तर आपल्याला काय मिळते, लेफ्ट हँड साईडला हात लावायचा नाही. म्हणजेच काय शिकलात, या पूर्ण टॉपिकमध्ये सर पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायचीच नाही का, अजिबात घ्यायची नाही. दॅट्स द मॅजिक ऑफ युलर्स थेरम. युलर्स थेरम कशासाठी वापरायची आहे की तुम्हाला पार्शियल डिफरन्शिएशन करायची गरजच नाही. जर होमोजिनियस फंक्शन असेल तर पार्शियल डिफरन्शिएशन कुठं करायची गरज नाही, डायरेक्ट फॉर्म्युला आणि कॅल्क्युलेशन्स करायचे, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायची.
मग आता तुम्ही इथं पाहिले तुमच्याकडे जे काय आन्सर येणार आहे तर एनची व्हॅल्यू किती आली 1. त्याच्यानंतर एफ ऑफ यू काय साइन यू आणि बच्चों अभी मुझे बताओ साइन यू की डेरिवेटिव्ह होती काय. तर मग सगळ्यांचं उत्तर आलेलं आहे. सर लहानपणी शिकलो काय शिकलं रे कॉस यू बरोबर ना लहानपणी शिकलात ना हां साइन अपॉन कॉस आले. मग आता याच्याही पुढे जाऊन तुम्हाला कळलं असेल सगळ्यांना काय उत्तर आलं साइन बाय कॉस. काय उत्तर येतंय सांगा पटकन. बरोबर तुम्हाला सापडलेलं आहे उत्तर साइन बाय कॉस म्हणजे असतं टॅन ऑफ यू. आणि मग मी तुम्हाला सांगितलंय आवर्जून काय सांगितलं रे यालाच बोलायचं आहे जी ऑफ यू. काय म्हणायचंय यालाच म्हणायचंय जी ऑफ यू. समजलंय सगळ्यांना. मगाशी तुम्हाला हे सगळं सांगितलंय मी जी ऑफ यू. आता तुमच्या मनामध्ये असणारा पहिला प्रश्न सर एवढं सगळं प्रोसिजर केली मग आम्ही काय करतो डायरेक्ट जी ऑफ यू असा फॉर्म्युला लिहिला तर काय अडचण आहे का. जी ऑफ यू इज इक्वल टू दिस आणि डायरेक्ट कॅल्क्युलेट केलं तर म्हणजे कोई प्रॉब्लेम नाही बिलकुल दिक्कत नाही. पण मी काय सांगतोय ऐका तुम्हाला इकडे काही करता आलं किंवा नाही आलं त्याने काही फरक पडत नाही. पण जर तुम्ही इथं असं स्टेटमेंट लिहिलं तर एक्झामिनरला असं कळतं की अरे याला काहीतरी माहिती म्हणून मग तुम्हाला इथे 1 मार्क मिळण्याची चान्सेस आहेत जरी पुढचं कॅल्क्युलेशन चुकलं तरी. म्हणून असं लिहा. अदरवाईज तुम्ही जरी असं लिहिलं इट विल बी परफेक्टली फाईन. ओके परफेक्टली ऑल राईट काय अडचण नाही. ठीक आहे. नाव जी सेकंड कंडिशन आहे ती आपण लिहिणार आता. सेकंड कंडिशन काय मी जेव्हा जेव्हा सेकंड कंडिशन असं म्हणतो तेव्हा आय मीन की युलर्स थेरमचं सेकंड स्टेटमेंट मधली सेकंड कंडिशन. ठीक आहे मग ती आहे आता मी काय सांगायची गरज नाही इथं रेडी आहे ॲज इट इज छापायचं डायरेक्ट छापायचं इकडनं एक्स स्क्वेअर हे झालं तुमचे लेफ्ट हँड साईड. राईट हँड साईडला काय असतं तर राईट हँड साईडला असतं जी ऑफ यू. मग आता व्हॅल्यू पुट करूयात आपण. हा मग सांगा जी ऑफ यू काय आहे तुमच्याकडे. जी ऑफ यू जो शोधलाय तुम्ही टॅन आणि व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन यू ती इथं लिहायची लगेच. काय टॅनची डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर -1. आता तुम्ही इथं आलायत आणि मग तुम्ही विचार करणार सर आता कुठल्या दिशेने जाऊ कुठला ऑप्शन घ्यायचा आहे म्हणजे काय एवढे सगळे फॉर्म्युले शिकवले कन्व्हर्जन कसं करणार. तर त्यासाठी पोरांनो लक्षात घ्यायचं की इथे आपल्याला डिमांड काय आहे. आपल्याकडे राईट हँड साईडला फक्त आणि फक्त टॅन दिसतो आहे. माझ्या डोक्यात लगेच टू पेटली टॅन आहे इथं. ओके याला हात नाही लावायचा बिलकुल. मग आपल्याकडे आहे सेकला कन्व्हर्ट करावं लागेल कशामध्ये टॅन मध्ये. मग लगेच डोक्यात ट्यूब पेटली अरे हो सेकला कन्व्हर्ट करण्यासाठी सरांनी काय शिकवले हां सापडली 3 आयडेंटिटी शिकवल्या. तीन आयडेंटिटी पैकी पहिली आयडेंटिटी साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर दुसरी आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर. बरोबर मग सेकचा स्क्वेअर करायचा आहे. इथं सेक स्क्वेअर आहे ऑलरेडी म्हणजेच तुम्ही काय लिहिणार तुमच्यासाठी स्पेशली तुमच्यासाठी लिहितो मी 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. बरोबर मग पोरांनो सेकच्या ऐवजी काय लिहू मी 1 प्लस टॅन स्क्वेअर. करेक्ट हां सही पकडे. टॅन यूला ॲज इट इज लिहिलं मी आणि मग इथे लिहिलं सेक स्क्वेअरच्या ऐवजी लिहिला 1 प्लस टॅन स्क्वेअर. इथे यू राहिला या सॉरी काय ब्रॅकेट टाकायची गरज नाही कळते आपल्याला -1. आणि एकदम अशा पद्धतीने मग आता एकदम जोवर तुम्ही इथे 1 ला 1 कट झाला आणि पोरांनो तुमचं उत्तर आलेलं आहे टॅन यू इंटू टॅन स्क्वेअर यू टॅन क्यूब यू. व्हेरी गुड. आता तुम्ही सगळे हुशार झालेले आहात आणि मग तुम्हाला हे आन्सर करेक्ट मिळालेलं आहे. येस दिस इज नथिंग बट युअर RHS. हेन्स द प्रूफ. किती सोपं आहे. सोपं आहे फक्त लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला काय माहिती पाहिजे. तुम्हाला ह्या प्रोसिजरवरनं बघा ह्या पूर्ण प्रॉब्लेममध्ये मी कशावर फोकस केलाय मी फोकस केलाय फक्त एफ ऑफ यू आणि n इज इक्वल टू 1. तुम्हाला हे जमलं की तुम्हाला हे कॅल्क्युलेट करता येईल. ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आणि ती व्हॅल्यू पुढे टाकून द्यायची. ओके हा खूप सिंपल प्रॉब्लेम होता. पण हा प्रॉब्लेम आलेला आहे. दिस इज PYQ आलेला आहे क्वेश्चन म्हणूनच मी घेतलाय. सो नेक्स्ट प्रॉब्लेम इज दिस. मगाशी आपण साइन इनवर्स केलं होतं. आता इथे काय दिलेलं आहे टॅन इनवर्स. ओके सो फंक्शन घेऊया स्टार्ट करूया डायरेक्टली.
चलो फंक्शन इज u इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ राईट. मग आता टॅन इनवर्स दिले, मग अशी सांगितलेली प्रोसिजर सेम फॉलो करायची. लक्षात आहे ना. तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं, काहीतरी कॉमन काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यासाठी इनवर्स वगैरे असेल तर शिफ्ट करून घेऊयात. म्हणजे आपण आपल्याकडे येईल टॅन इनवर्सच्या ऐवजी तुम्ही लिहिणार टॅन ऑफ यू इज इक्वल टू इकडे येणार आहे एक्स क्यूब प्लस वाय क्यूब अपॉन एक्स मायनस वाय. ओके. मग असे शिकलो तर आपण याला कन्वर्ट करायचे किंवा याच्यातनं काहीतरी कॉमन घ्यायचे पुन्हा. मग कॉमन घेण्यासाठी आपण पहिला फोकस कुठे करतो, इथे सापडलं. येस. मग इथे जो आहे ती टर्म ॲज इट इज बाहेर लिहायला शिकवली ना. हां, मग एक्स क्यूब ॲज इट इज बाहेर लिहिलं. मग आता इथे काय राहिलं आहे, तुमच्याकडे जे आहे ते लिहिणार तुम्ही, पण हा आपण घेतलेला आहे म्हणून त्याला डिवाइड कॅन्सल करण्यासाठी सगळीकडे त्या एक्स क्यूबने डिवाइड करा. प्रोसिजर कळाली. जो इथे दिसतो त्यालाच बाहेर लिहा आणि त्यालाच थ्रूआउट डिवाइड करा. सिम्पल, फाईन. आणि हे स्टँडर्ड प्रोसिजर आहे. तुम्हाला हे प्रत्येक क्वेश्चनमध्ये असंच करायचं आहे. ओके. मग आता कळलं ना. स्वतःचं डोकं लावू नका. ओके. जेवढं सांगतोय तेवढं करा. कारण त्याचं कारण असं की आपल्याला त्याच फॉर्मॅटमध्ये 100% ह्याच फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन येतो. सो इथे एक्स मायनस वाय आहे, इथे एक आहे एक्स मायनस वाय. मग इथे काय लिहिणार, इथे एक्स आहे म्हणजे इथे काय लिहिणार, करेक्ट, सही पकडे, एक्स लिहिणार. इथे एक्स आहे म्हणून इथे काय लिहिणार, एक्स, आणि इथे सुद्धा एक्स. ओके. तर ह्या अशा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ते लिहायचं आहे. मग आता सगळ्यांना कळलं, सर इथे एक्स क्यूब आहे, इथे एक्स आहे, एक्सला वर नेल्यावर त्याची पॉवर काय होणार, असं आहे बघा. आता हे जर मी सॉल्व्ह करायला गेलो एक्स क्यूब ह्या एक्सला, किंवा जाऊ देत तुम्ही डायरेक्ट कट करू शकता की नाही. इथे एक्सला याच्यातला एक कट झाला म्हणजे फक्त आन्सर काय आलं, एक्स स्क्वेअर आलं. ठीक आहे. असं कट होऊन जाईल. मग तुमच्याकडे आलं एक्स स्क्वेअर. आणि मग आता तुमच्याकडे ब्रॅकेटमध्ये काय काय येते ते बघूयात. सांगा बरं, एक्स क्यूबला एक्स क्यूब काय झाला, कट. यस, कट हो गया. ये भी कट हो गया. तो बचा क्या, इथे एक राहिला 1 प्लस इथे वाय क्यूब अपॉन एक्स क्यूब. म्हणजे मी डायरेक्ट वाय अपॉन एक्स आणि ब्रॅकेट क्यूब लिहिला तर अडचण आहे का, नाही, सिम्पल. नंतर इथे 1 मायनस इथे काय येणार आहे, वाय अपॉन एक्स. आणि मग आता तुमच्या लक्षात आलेलं आहे की हे जे फंक्शन आहे हे फंक्शन कशात लिहिलेलं आहे मी, वाय अपॉन एक्स, बरोबर. हां, मग हे जर मी असं लिहिलंय तर मग मला सांगा मी हे असं लिहू शकतो की नाही, एक्स स्क्वेअर एफ ऑफ, आणि मी आता इथे दिसतोय मला व्हेरिएबल एक्स किंवा वायच्या ऐवजी असं वेगळं लिहिण्यापेक्षा मी लिहितो वाय अपॉन एक्स. डन. मग आता ह्या बाजूला फंक्शन काय तुमच्याकडे बघा, ह्या बाजूला फंक्शन आहे टॅन यू. आणि मग तुम्ही तुमचा नेहमीचा जो काय आहे डायलॉग, तो डायलॉग लिहिणार इकडं काय, यस दॅट इम्प्लाइज दिस इज homogeneous, right, homogeneous function. Why we are writing this homogeneous word, because we are genius, right. आणि म्हणून आपण असं जिनियसली लिहायचं होमोजिनियस फंक्शन. मग आता याच्यावरनं पुढे दोन गोष्टी तुम्हाला कळणार आहेत पोरांनो. कुठल्या कुठल्या दोन गोष्टी कळाल्या तुम्हाला कळालं की ह्या ठिकाणी सर एफ ऑफ यू काय घ्यायचं आहे, कळालं आहे आम्हाला काय घ्यायचं आहे, टॅन यू, करेक्ट. त्याच्यानंतर अजून तुम्हाला एक गोष्ट कळाली आहे का, यांची व्हॅल्यू किती आहे सांगा बरं, यांची व्हॅल्यू आहे 2, करेक्ट. अशा पद्धतीने या दोन व्हॅल्यू तुम्हाला मिळाल्या ज्या की आपल्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. बाय युलर्स थेरम त्याचं स्टेटमेंट काय आहे, एक्स डॅबा यू बाय डॅबा एक्स प्लस पहिल्यांदा फर्स्ट ऑर्डरसाठीचं लिहायचं वाय डॅबा यू बाय डॅबा वाय इज इक्वल टू एन एफ ऑफ यू अपॉन एफ डैश ऑफ यू, करेक्ट. चलो अब इसको सॉल्व करते. तुम्हाला फंक्शन मिळालं, एन पण मिळालं. एनची व्हॅल्यू आहे 2. त्याच्यानंतर फंक्शन आहे टॅन यू, लिहिलं टॅन यू. आता मला सांगा ह्या टॅनची डेरिव्हेटिव्ह काय येते, टॅनची डेरिव्हेटिव्ह येते सेक स्क्वेअर यू, करेक्ट. सेक स्क्वेअर यू असे डेरिव्हेटिव्ह येते. हे थोडं सिम्प्लिफाय करूयात. मग आता कसं सिम्प्लिफाय करता येईल त्याचा विचार करायचा आहे. तर मी असं करू शकतो का ते सांगा. टॅन म्हणजेच काय तुमच्याकडे, साइन अपॉन कॉस, करेक्ट, इंटू 1 अपॉन सेक. म्हणजे काय असतं सांगा, 1 अपॉन सेक म्हणजेच असतं पोरांनो कॉस. पण इथं काय आहे, सेकचा स्क्वेअर आहे म्हणजे वर गेल्यावर काय होणार, कॉसचा स्क्वेअर. मग आता तुमच्याकडे ह्या स्क्वेअरने हा इथला कॉस यू ह्या स्क्वेअरला कट करल. मग तुमच्याकडे असं सरळ राहतं आन्सर साइन यू कॉस यू. बट पोरांनो मी तुम्हाला लिहून दिलेले आहेत हाफ एंगल फॉर्म्युली सुरुवातीलाच लेक्चरचे, करेक्ट. मग आता मला सांगा 2 साइन थीटा कॉस थीटा, इसका आंसर क्या होता है, कुछ याद आया, यस सही पकडे. काय आंसर आलं, नाही आठवत, 2 साइन थीटा कॉस थीटा. काय आन्सर याचं, साइन 2 थीटा म्हणजे साइन 2 यू.
हे तुमचं आलेलं आहे आन्सर. आणि मी तुम्हाला शिकवल्याप्रमाणे पोरांनो यालाच आपण म्हणत असतो, काय म्हणत असतो, यालाच म्हणत असतो आपण जी ऑफ यू. डन. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही इथपर्यंत पोहोचलायत. आता तुम्हाला काय करायचं आहे, परत एकदा युलर्स थेरमचं स्टेटमेंट लिहायचे फॉर सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह. मग तुम्ही कसं लिहिणार ते, एक्स डॅब एक्स स्क्वेअर डॅबा यू. इथं आपलं डोकं लावायला स्कोप नाही आपल्याला, कारण हे दिलेलं आहे तेच लिहावं लागते. इथं जे आहे स्टेटमेंट ॲज इट इज कॉपी करायचे. हां, तुम्ही हवं तर ह्या सगळ्या भानगडीला तुम्ही व्यवस्थित स्टेप्स लिहू शकता. याला पहिलं तुम्ही म्हणा स्टेप नंबर 1, बरोबर. इथपर्यंत काढले, याला स्टेप नंबर 1 म्हणायचं. त्याच्यानंतर याला म्हणू शकता तुम्ही स्टेप नंबर 2 आणि इथे म्हणू शकता स्टेप नंबर 3. एक्झाममध्ये असं सिस्टमॅटिक लिहा. डोंट वरी, मी नोट्स ज्या देणार आहे त्याच्यात असं सगळं छानपैकी लिहून दिलं. एक्स स्क्वेअर डॅबा स्क्वेअर यू बाय डॅबा एक्स स्क्वेअर प्लस ट्वाईस एक्स वाय डॅबा स्क्वेअर यू बाय डॅबा एक्स डॅबा वाय प्लस वाय स्क्वेअर डॅबा स्क्वेअर यू बाय डॅबा वाय स्क्वेअर इज इक्वल टू. फॉर्म्युला काय, फॉर्म्युला आहे आपला, फॉर्म्युला लक्षात असेल तुमच्या. काय फॉर्म्युला, जी ऑफ यू ब्रॅकेटमध्ये काय आहे, जी डॅश ऑफ यू -1. करेक्ट. मग आता तुमच्याकडे जे काय आहे त्याचा यूज करायचा आहे आणि तुम्ही व्हॅल्यूज सांगा मला. इकडे तुमच्याकडे आहे जी ऑफ यू जो शोधलाय. काय जी ऑफ यू सांगा, साइन 2e. हे लिहायचे ॲज इट इज साइन ट्वाईस यू. आणि ब्रॅकेटमध्ये साईनची डेरिव्हेटिव्ह काय येते सांगा, साईनची डेरिव्हेटिव्ह काय येते, साईन जे आतमध्ये असेल त्या असू साईनची डेरिव्हेटिव्ह येते कॉस. आणि मग हे जे ब्रॅकेटमध्ये आहे ना त्या ब्रॅकेटच्या काय घ्यायचं आहे, डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. मग आता मला सांगा साईनची डेरिव्हेटिव्ह ह्या रूलप्रमाणे लिहिली, कॉस जे आहे ते ट्वाईस यू आहे, पण ट्वाईस यूची डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल विथ रिस्पेक्ट टू यू. मग ती किती येते, 2, बरोबर. हां, मग हे असं येऊन जाईल. मग काय येणार आहे, 2 बघा साईन, सॉरी इथं -1 राहिलं आहे. आय एम सो सॉरी फॉर दिस. हां, मग आता 2 असा घेता येणार नाही आपल्याला. हां, मग आता नीट ऑब्झर्व करा की डिमांड काय, डिमांड आहे इथे आपल्याला पाहिजे आन्सर साइन ट्वाईस यू आलेला आहे. डन. पण इथे पुढे याला ब्रॅकेट टाकायला पाहिजे, सॉरी. मग इथे जर पाहिलं 1 - 4 साइन स्क्वेअर यू, आपल्याकडे तर कॉसच्या भाषेत आले. मग मला सांगा तुम्हाला काय करावं लागेल, ह्या कॉसला कन्वर्ट करावं लागेल इन टर्म्स ऑफ साइन स्क्वेअर. मग असा कुठला फॉर्म्युला तुम्ही शिकलायत, तर तुम्ही कॉस ट्वाईस यूचा फॉर्म्युला शिकलेला असाल, बरोबर. कुठला फॉर्म्युला आठवतो का, येस, कॉस 2 ट्वाईस यू इज इक्वल टू साइन स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय आहे, 1 - 2 साइन स्क्वेअर. म्हणून आपण लिहिणार इथे 2 लिहिला, बरोबर. आणि इथे ब्रॅकेटमध्ये लिहितो मी काय लिहिणार, 1 - 2 साइन स्क्वेअर यू असं, आणि मग -1. काय येईल बघा, दिस इज इक्वल टू साइन ट्वाईस यू. इथे मायनस बघा, 2 × 1 2 मायनस ह्या 2 ने मल्टिप्लाय केलं आलं 4 साइन स्क्वेअर यू -1. मग आता वी आर जस्ट 1 स्टेप अवे फ्रॉम आवर फायनल आन्सर. ह्या 2 - 1 करा, 2 - 1 म्हणजे किती येणार, 1 - 4 साइन स्क्वेअर यू. करेक्ट. म्हणजेच काय, हे आन्सर बघितलंय आहे तसंच, 1 - 4 साइन स्क्वेअर यू आणि इकडे राहील साइन ट्वाईस यू. दॅट्स ऑल. ओके, हे आहे आपलं फायनल आन्सर. सो एकदम सिंपल आहे, फक्त प्रोसिजर फॉलो करायची आहे व्यवस्थितरित्या. ठीक आहे.